आपण पाहत आहात सत्य, रोखठोक, निर्भीड बातम्या दाखवणारे न्यूज चॅनल जनहित मराठी न्यूज। खासदार बजरंग सोनवणे यांचे चिरंजीव सौरभ सोनवणे यांना सह आरोपी करा, नातेवाईकांची मागणी। गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत विलास घुले यांचे प्रेत केज पोलीस ठाण्यातून न हलवण्याच्या भूमिकेवर नातेवाईक आणि ग्रामस्थ ठाम। बीड जिल्ह्याचे खासदार बजरंग सोनवणे यांचे चिरंजीव सौरभ सोनवणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीसाठी विलास घुले यांचे प्रेत केज पोलीस ठाण्याच्या प्रांगणात ठेवून नातेवाईक आणि ग्रामस्थ मित्रपरिवार यांच्या वतीनं ठिय्या आंदोलन सुरू आहे। जोपर्यंत खासदार पुत्र सौरभ सोनवणे यांच्यावर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आंदोलन चालूच राहणार आहोत, अशी भूमिका नातेवाईक आणि ग्रामस्थ मित्रपरिवारांनी घेतलेली आहे। दिनांक 20 जून 2026 रोजी सायंकाळी 7 ते 8 वाजता ही घटना घडली आणि या घटनेला 3 ते 4 दिवसांचा कालावधी उलटून गेला तरी सौरभ सोनवणे यांच्यावर अद्यापही गुन्हा दाखल झालेला नाही आणि म्हणूनच नातेवाईक यांनी थेट पोलीस ठाण्याच्या प्रांगणात प्रेत ठेवला आहे। जोपर्यंत खासदार बजरंग सोनवणे यांचा मुलगा सौरभ सोनवणे यांच्यावर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत इथून हटणार नाही, अशा भूमिकेवर नातेवाईक आणि ग्रामस्थ ठाम असल्यामुळे पोलीस अधीक्षक नवनीत कवत यांनी दूरध्वनीवरून नातेवाईकांसमवेत संवाद साधून चर्चा केली। नातेवाईकांना मोबाईल दूरध्वनीवरून आश्वासन दिले की या गुन्ह्यामध्ये जे कोणी दोषी असतील किंवा आरोपी असतील त्यांना आम्ही सोडणार नाही, असे आश्वासन दिले। जनहित मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।